हाय फ्रेंड्स, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण इथे बनवणार आहोत आळूच्या वड्या. आळूच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी काही पानं घेतलेली आहेत आणि त्या पानांचे मी देठ आणि शिरा अशा प्रकारे काढून घेत आहे. बॅटर बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे बेसनचं पीठ. तर इथे मी 4 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे ज्वारीचं पीठ ॲड करते. तुम्हाला ज्वारीचं पीठ ॲड नसेल करायचं तर तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता. इथे मी घेतलेली आहे अद्रक, मिरची आणि लसूणची पेस्ट. तर ही आपल्याला या बॅटरमध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे थोडी कसुरी मेथी. कसुरी मेथी ॲड केल्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचे आहेत काही बेसिक मसाले जे आपल्या घरी अवेलेबल असतात. तर इथे येईल आपले हळद, जिरे पावडर आणि धने पावडर. इथे टाकूया आपण थोडंसं लाल तिखट. ऑलरेडी आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. जर लाल तिखट नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता. लाल तिखट टाकल्यानंतर थोडा हिंग ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे ॲड करायचे आहेत थोडेसे तीळ, थोडा ओवा ॲड करायचा क्रश करून. त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे गूळ पावडर. तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही आपला नॉर्मल गूळ पाण्यामध्ये भिजवून ती पेस्ट त्यामध्ये ॲड करा. यानंतर स्वादानुसार मीठ आणि चिंचेचा कोळ आणि गूळ हे जर अळूवडीमध्ये टाकलं तर वड्या खूप स्वादिष्ट होतात आणि त्या घशाला खवखवत नाहीत. तर तुम्ही अशा प्रकारे चिंच आणि गूळ ॲड करून अळूवडी नक्की बनवून बघा. तर थोडं पाणी ॲड करून आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे. तर इथे मी असं थिक बॅटर रेडी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. त्यानंतर पान घ्यायचं आहे आपल्याला. आपण ज्याच्या शिरा आणि देठ काढून घेतलेली ती पानं घ्यायची. त्यावरती आपण रेडी केलेलं बॅटर लावायचं आहे. पान उलटं ठेवून अशा प्रकारे प्रत्येक कोपऱ्याला आपण बॅटर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं पान त्यावरती सरळ ठेवायचं आणि त्यालासुद्धा आपण बॅटर लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पानावर पान ठेवून मी इथे 4 पानांचे एक रोल बनवत आहे. तर मी अशा प्रकारे 4 पानांवरती बॅटर लावून त्यांचा थिक असा घट्ट असा रोल रेडी करत आहे. तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे रोल करते. तर तुम्हीसुद्धा असंच करायचं आहे. आणि हा आपला रोल रेडी झाला आहे. इथे मी वाफवण्यासाठी वड्यांना पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं लिंबू टाकलं आहे. चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं कारण ते चिपकलं नाही पाहिजे म्हणून. आणि वड्या या वाफवण्यासाठी गॅसवर ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे वड्यांचा रंग चेंज झाल्यावरती त्यांना थंड होऊ द्यायचं. वड्या ह्या गार झाल्यानंतर त्यांना कट करायचं. ॲक्च्युली जर तुम्ही गरम कट केल्या तर त्या तुटणार. तर गार झाल्यावरती त्या आपल्या एकदम छान अशा कट होतात. तर ह्या बघा इथे कसे छान प्रकारे कट झालेल्या आहेत. आणि ह्या अळूवड्या आता माझ्या तळण्यासाठी रेडी आहेत. तर मी इथे यांना डीप फ्राय करते. तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. तर अशा पद्धतीने यांना जास्त शिजवण्याची गरज पडत नाही. फास्ट गॅसवर यांना क्रिस्पी होईपर्यंत थोडं तळायचं बस. ह्यानंतर माझ्या अशा प्रकारे अळूवड्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, कॉमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या पावसाळ्यामध्ये अळूवड्या माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. थँक्यू.